बिबट्यावरून खडसे आणि आमदार चंद्रकांत पाटलांमध्ये आरोप प्रत्यारोप। जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरमध्ये भर दिवसा आढळलेल्या बिबट्याच्या घटनेवरून राजकीय वाद चांगलाच पेटला आहे। या प्रकरणावरून माजी मंत्री एकनाथ खडसे आणि आमदार चंद्रकांत पाटील यांच्यात जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत। बिबट्याला पकडण्याच्या कारवाईदरम्यान आमदार चंद्रकांत पाटील यांनी काठीने मारहाण केल्याचा आरोप करत एकनाथ खडसे यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे। बिबट्याला आधीच बेशुद्धीचे इंजेक्शन दिलेले असताना त्याला काठीने मारणे हे नियमबाह्य असून गुन्हा ठरू शकतो असे म्हणत एकनाथ खडसे यांनी आमदार चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला आहे। तसेच बिबट्या पूर्ण शुद्धीत असताना त्याला पकडले असते तर आमदारांचे कौतुक केले असते, मात्र वनविभागाच्या अधिकाऱ्यांसमोर अशा प्रकारे वागणे चुकीचे असल्याची टीकाही एकनाथ खडसेंनी केली आहे। दरम्यान बिबट्या एका व्यक्तीवर हल्ला करण्याच्या तयारीत होता, त्यामुळे त्याला थांबवण्यासाठी काठीचा वापर करावा लागल्याचे स्पष्टीकरण आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिले असून कौतुक करण्याचे धाडस एकनाथ खडसे यांच्यात त्यांची विचारसरणी विकृत असल्याचा पलटवार आमदार चंद्रकांत पाटील यांनी खडसेंवर केला आहे। खडसे हे पोटदुखीचे राजकारण करत असल्याचा टोला देखील पाटील यांनी लगावला आहे। पाहूया याचाच हा सविस्तर वृत्तांत। गेस्ट हाऊसमध्ये स्वतः आमदार त्यांना पकडायला गेले, बिबट्याला काही लोकांनी काठीने मारहाण केल्याचा पण व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। काय वाटतं भाऊ आपल्या एकंदरीत या प्रकरणावर? हा बिबट्या पकडला म्हणजे त्या ठिकाणी फॉरेस्टचे अधिकारी आले होते, त्यांनी रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलेलं होतं। त्या बिबट्याला त्या ठिकाणी इंजेक्शन दिलेलं होतं आणि अशा स्थितीमध्ये आमदारांनी त्या ठिकाणी लाठीने मारहाण केली। एक प्रकारे तो बिबट्या जर या स्थितीमध्ये नसता आणि त्यांनी पकडलं असतं तर त्यांचं कौतुकच केलं असतं, परंतु अशा रीतीनं कारवाई करणं किंवा मारहाण करणं किंवा लाठीनं मारणं हा गुन्हा आहे। हा फॉरेस्टच्या माध्यमातून केलेला गुन्हा आहे। ज्यामध्ये फॉरेस्टचे अधिकारी होते त्या ठिकाणी त्यांनी त्या ठिकाणी इंजेक्शन दिलेलं होतं, तो 15-20 मिनिटांना बेहोश होते इंजेक्शन दिल्यानंतर, आणि त्यामधल्या कालखंडामध्ये यांनी लाठीनं मारहाण करून आम्ही पकडल्याचं दाखवलं। पकडला आनंद आहे, परंतु नियमबाह्य कृती आहे। भाऊ, एक आदित्य तटकरेंनी वक्तव्य केलं, अजित पवार गटाच्या मंत्री आहेत त्या आदित्य तटकरे, की आम्हाला अजितदादा हयात असताना त्यांना मुख्यमंत्री म्हणून पाहण्याची इच्छा होती, मात्र ते आता हयात नाही आणि त्यांची इच्छा आता सुनेत्रा पवारांच्या माध्यमातून ती पूर्ण होईल असं ते म्हटले। सुनेत्रा पवार मुख्यमंत्री होतील असं त्यांचं म्हणणं आहे। अजितदादा पवार जिवंत असताना त्यांचं कौतुक करत होते आणि त्यांना अशा स्वरूपाचं सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे माणसं म्हणायचे। आता अजितदादा गेले आणि सुनेत्राताईंकडे सूत्र आले, मग आता सुनेत्राताईंना खुश करण्यासाठी अशा स्वरूपाचे वक्तव्य तटकरेंच्या माध्यमातून केलेलं आहे। एकीकडे एकनाथ पकडलं बा आमदारांनी त्याला काठीने मारहाण केली, तर तो बिबट्या शुद्धीत असताना जर त्याला पकडला असतं तर आम्ही आमदारांचं कौतुक केलं असतं, पण अशा पद्धतीने नियमबाह्य तो पकडला गेला, हा गुन्हा आहे असं खडसे म्हणतायत। खडसे मला पोलीस तुम्हाला मोकळं आहे, शेवटी पोटदुख्या माणूस आहे, त्याची पोटदुखी काही थांबणार नाही। एक कोण काय बोलला यापेक्षा माझी लोकांप्रती माझी जी जबाबदारी मी पार पाडण्याचा प्रयत्न केला होता आणि बिबट्याला 2 वेगवेगळे बेशुद्ध करण्याचे इंजेक्शन दिल्यानंतरही बिबट्या बेशुद्ध होत नव्हता, तशा अवस्थेत तो पडत होता, तुम्ही बघू शकता। आणि नागरी वस्तीत घुसवला म्हणून त्याला थोपवण्याचा तो प्रयत्न होता आणि तो कुठे जखमी झाला काय झाला हे जर तुम्ही फॉरेस्टला विचारून घ्या। त्यांनी माझ्या समोर एका माणसावर हल्ला केला म्हणून त्याच्यावर मी थोडंसं अंगावर देऊन त्याला दाबण्याचा प्रयत्न केला, सगळी मंडळीने। या गोष्टीचं कौतुक करण्याची धाडस खडसेंमध्ये नाही, कारण खडसे माणूस नाही आहे, हा एक निद्रूप याचा विजयाचा माणूस आहे, त्याच्यावर त्याची सिरियस घेणं कठीण मला नाही वाटत, खूप सिरियस घेतलं पाहिजे। काय परिस्थिती नेमकी असते बिबट्या आता तुम्ही फॉरेस्ट डिपार्टमेंटला विचारलं पाहिजे, त्यांनी त्यांना जेरबंद करून मला असं वाटलं त्यांनी काही उपचार करून त्याला सोडला अशा पद्धतीने थेट रस्त्यावर आपण काय मागणी करणार? आता मधल्या काळात आमचा जो भाग आहे तो व्याघ्र प्रकल्पाला अपेक्षित असा भाग आहे माझ्या माहितीनुसार,
आणि तिथे बिबट्यांचे खूप बिबटे किंवा वाघ असतात, तिथे वाघ आहे, त्यांचं वास्तव्य आहे. मग त्या जंगलामध्ये आग लागणे किंवा पाणी नसणे पाणवठ्यांवर, त्याच्यामुळे ते शहराकडे येतात आणि हा नेहमीचा प्रकार. छोटे भाऊ त्याच्यामुळे आज समजा ठीक आहे, पण जीवितहानी जर घडली असती तर दुर्घटना मोठी घडली असती, ठीक आहे. त्याच्यावर उपाययोजना म्हणून काय करणार आहे? आमच्या सुदैवाने असं काही घडलं नाही, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्यामुळे त्या विषयात आपण बोलणं बरं आहे. ओके.